मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता आज फैसला. महायुतीसह ठाकरे बंधूंचं राजकीय भवितव्य पणाला. 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात. राज्यातल्या 29 महापालिकांचा आज निकाल. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. कोण मिळवणार सत्ता, कुणाचा महापौर होणार, आज होणार स्पष्ट. आज दिवसभर पुढारी न्यूजवर निकालाचं महाकव्हरेज. मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार. पुढारी न्यूजवर पोल ऑफ द पोल्सचा अंदाज. पोल ऑफ द पोल्सनुसार महायुतीला 128 ते 140 जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला 58 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज. मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासात पुढारी न्यूजचा AI पोलचा अभिनव प्रयोग. मुंबईमध्ये महायुतीला 80 ते 100 जागांचा अंदाज, तर ठाकरेंच्या युतीला 60 ते 75 जागा मिळण्याची शक्यता. ChatGPT, ग्रोक, जेमिनाय आणि डीपसीकच्या मदतीने आजमावला कल. पुढारी न्यूजच्या प्रेडिक्ट पोलनुसार मुंबई महापालिकेत महायुतीची सरशी. भाजपाला 85 ते 100, शिवसेनेला 30 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज, तर ठाकरे बंधूंच्या युतीला 70 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. जिल्हा परिषद निवडणुकीत पारंपरिक शाईच वापरली जाणार. आजच्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मार्करवरून झालेल्या आरोपांनंतर आयोगाचा निर्णय. आम्हाला पुणे पालिकेमध्ये 120 ते 125 जागा मिळतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला विश्वास. पुण्याच्या लोकांच्या विश्वासामुळे आम्ही जिंकणार, मोहोळ यांचा दावा. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिंदेची शिवसेना आणि बंडखोर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव. EVM सील केल्यानंतरही अपक्ष उमेदवार भूषण भोईर आणि मधुकर पावशे मतदान केंद्रात गेल्यानं गोंधळ. मुंबईच्या गोरेगावमध्ये प्रभाग क्रमांक 57 मध्ये राडा. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याचा आरोप. बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत काँग्रेसचं आंदोलन.